द्वितीय वर्ष कला इतिहास जनरल पेपर 2 सत्र दुसरे प्रकरण तिसरं. या प्रकरण तिसऱ्यामध्ये छत्रपती शाहू आणि पेशवाईचा उदय यामध्ये आता आपण तिसरा पेशवा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब यांच्या कार्याची आपण माहिती पाहणार आहोत. त्यांचा कालखंड आहे 1740 ते 1761. विशेषतः करून छत्रपती शाहूंच्या काळातील हा तिसरा पेशवा म्हणजे बाळाजी बाजीराव होय. बाजीराव पेशव्यांच्या आकस्मिक मृत्यू झाल्यामुळे शाहू महाराजांच्या दरबारामध्ये परत एकदा पेशवेपदाबद्दल वाद निर्माण झालेला आहे. बाजीरावांना बाळाजी, रघुनाथराव आणि मस्तानीपासून शमशेर बहादूर अशी ही 3 मुले होती. बाळाजीचा जन्म 12 डिसेंबर 1721 रोजी झाला होता. जेव्हा प्रत्यक्ष त्यांच्या वडिलांचा म्हणजेच पहिल्या बाजीरावाचा मृत्यू झाला त्यावेळेस बाळाजी हे आंग्रे बंधू की जे आरमारचे प्रमुख होते यांचा तंटा सोडवण्यात ते कार्यरत होते. तेथून ते पुण्याला आले आणि पुण्याला येऊन त्यांचा काका चिमाजी आप्पाला सोबत घेऊन ते साताऱ्यामध्ये आलेले आहेत. विशेषतः करून बाळाजी बाजीराव हे धार्मिक वृत्तीचे आणि करारी वृत्तीचे होते. कौटुंबिक कार्याच्या बाबतीत ते सदैव चिमाजी आप्पांच्याच बाजूने राहत असत. व्यवहार चातुर्य, मुत्सद्दीपणा हे गुण त्यांच्या अंगी होते. अतिशय निरगर्वी, हुशार, मनमिळाऊ असल्याने ते शाहूंकडे आकर्षित झालेले आहेत. बाळाजींनीच आपल्या पित्याप्रमाणे उत्तम योद्धा व सेनापती नव्हता, पण एक राजनीतिक निपुण असा हा एक पेशवा होता. विशेषतः करून बाळाजींना पेशवेपद प्राप्त होऊ नये किंवा मिळू नये यामध्ये विरोध करणाऱ्या गटांमध्ये श्रीपाद प्रतिनिधी रघुनाथराव भोसले हे प्रमुख होते. एवढंच नव्हे तर पुण्यातील प्रसिद्ध सावकार बाबूजी नाईक बारामतीरकर हे पण त्यांचे विरोधक होते. परंतु या सर्व विरोधकांचा विरोध मोडून शाहूंनी पेशवेपदाची जबाबदारी बाळाजी बाजीरावावर टाकली आणि 4 जुलै 1740 रोजी वयाच्या 19व्या वर्षी बाळाजींवर पेशवेपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. त्यानंतर अवघ्या 6 महिन्यांनी 17 डिसेंबर 1740 रोजी बाळाजी बाजीराव पेशवे यांचे काका चिमाजी आप्पा यांचं निधन झालेलं आहे. एकंदरीत आता बाळाजी बाजीराव हे शाहूंचे तिसरे पेशवे बनलेले आहेत. त्यांच्या आपण कामगिरीचा आढावा घेत असताना त्यांच्या कारकिर्दीत घडलेल्या अनेक घटना याबद्दलची आपण माहिती पाहणार आहोत. यामधली पहिली घटना म्हणजे माळवा प्रांताची प्राप्ती 1740. विशेषतः करून 1737 मध्ये झालेल्या दुसऱ्या दोरा सराईच्या तहाची पूर्तता निजामाने केलेली नव्हती. पेशवेपदाच्या प्राप्तीनंतर बाळाजी उत्तरेकडे निघालेले आहेत. धोलपूर या ठिकाणी येऊन पुढे त्यांनी तेथील राजा जयसिंहाने 6 महिन्याच्या आत बादशाहकडून तुम्हाला माळवा प्रांताची सुभेदारी देण्याचे आश्वासन पेशव्यांना दिलेले होते. बाळाजी हे पुण्याला परत आल्यानंतर 1741 मध्ये बादशाहने राजपुत्र अहमद शाहला माळव्याची सुभेदारी देऊन बाळाजीला त्याचा नायब नेमलेले होते. यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे आंग्रे घराण्याचा सर्वनाश. विशेषतः करून शिवाजी महाराजांपासूनच आरमारी सत्ता स्थापन करण्याचं कार्य सुरू झालेलं होतं. एकंदरीत या आरमाराचे प्रमुख
आंग्रे घराण्याकडेच होते. एकंदरीत 1729 पेशव्यांच्या आरमाराचा प्रमुख कान्होजी आंग्रे यांचा मृत्यू झाला. पर्यायाने बाजीरावांनी त्यांच्या या संपत्तीच्या वाटणीच्या संदर्भात संभाजी व मानाजी या त्यांच्या मुलांमध्ये मध्यस्थी केली, परंतु या दोन्ही भावांमधील कलह काही थांबायला तयार नव्हता. 1739 संभाजी आंग्रे हा मरण पावला. त्याचा लहान बंधू तुळाजी हा त्याचा वारस झाला. पुढे तुळाजी आणि मानाजी यांच्यात संघर्ष सुरू झाला. या कलहामध्ये बाळाजींनी मानाजीचा पक्ष घेतल्यामुळे तुळाजीने बंडखोरी केली. विशेषतः करून बाळाजीने तत्कालीन इंग्रज आणि पोर्तुगीज सत्तांच्या मदतीने तुळाजीचं पारिपत्य करण्याचं ठरवलं आणि त्या माध्यमातून सुवर्णदुर्ग आणि विजयदुर्ग हे जिंकून घेतलेले आहेत. तुळाजी हा पेशव्यांच्या हाती पडलेला आहे. खरं तर पाहिलं कान्होजी आंग्रेंप्रमाणेच तुळाजी आंग्रे हाही अत्यंत पराक्रमी, शूर आणि बाणेदार योद्धा होता. पण बाळाजींनी इंग्रज, फ्रेंच आणि पोर्तुगीज हे तुळाजीचे कट्टर शत्रू होते आणि त्यांच्याच मदतीने तुळाजीचा झालेला पराभव आणि नाश हा एकंदरीत पेशव्यांच्या आरमाराच्या आणि त्यातल्या त्यात आंग्रे घराण्याच्या सर्वनाशाला ही घटना कारणीभूत ठरलेली दिसून येते. यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे बाळाजी आणि रघोजी भोसले यातील संबंध. या दोघांमधील संबंध फारसे चांगले नव्हते. रघोजी हा शाहू महाराजांच्या जवळचा नातेवाईक होता. त्याने वऱ्हाडचा बराचसा भाग जिंकून नागपूर येथे आपलं बस्तान बसवलं होतं. एवढंच नव्हे तर बाळाजीला जे पेशवेपद प्राप्त होणार होतं, या पेशवेपदाला विरोध करणारा हा गटातला तो होता. त्याने प्रतिनिधी सरदारांबरोबरच या रघोजी भोसल्यांनीही विरोध केला होता. विशेषतः करून 1739 कर्नाटकातला नवाब दोस्त अली याने शिवाजी महाराजांचा भाऊ सावत्र भाऊ व्यंकोजी यांच्या वंशातील किंवा यांचा वंशज प्रतापसिंह याचा काही मुलूक जिंकून घेतला. तेव्हा शाहूंनी 1740 त्या भागामध्ये रघोजी भोसल्यांना रवाना केले. रघोजीने आपल्या पराक्रमाच्या माध्यमातून दोस्त अलीचा पराभव केला आणि त्याला ठार मारले. पुढे त्याच्या जावाला त्या ठिकाणी नेमलेलं आहे आणि रघोजी महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. एकंदरीत अशा या कालखंडामध्ये 1741 दरम्यान या रघोजीने बंगालवर आक्रमण केले आणि त्याच्या सैनिकांनी अनेक ठिकाणी जाळपोळ लुटालूट करून बंगालची धुळधाण उडवलेली आहे. बंगालचा नवाब अलीवर्दी खान याने जवळजवळ 12.5 लाखाचे चौथाई देऊन रघोजीला देऊन त्याचं मांडलिकत्व मान्य केलेलं आहे. एकंदरीत बाळाजींना ही रघोजीची प्रगती सहन होत नव्हती. त्यामुळे रघोजीच्या गर्वहरणासाठी बाळाजींनी दिल्लीच्या बादशाहाशी संधान बांधून बाळाजीने बादशाहाकडनं बंगाल आणि बिहार या प्रांताची चौथाई घेऊन
अलीवर्दी खानास मदत करण्याची आज्ञा केली. 19 ऑक्टोबर 1742 रोजी भदका या ठिकाणी पेशव्यांनी रघोजीचा पराभव केला. परिणामी या दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले. पुढे 1743 मध्ये छत्रपती शाहूंच्या मदतीने आणि मध्यस्थीने बाळाजी विश्वनाथ आणि रघोजी भोसले या दोघांमध्ये दिलजमाई करण्यात आलेली दिसून येते. अशा प्रकारे पेशव्यामध्ये या बाळाजी बाजीरावांनी आपलं स्थान भक्कम केलेलं दिसून येतं. यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे बाळाजी आणि निजाम संबंध 1740 ते 1760. एकंदरीत बाळाजींच्याच घरामध्ये गृहकलहातून निवृत्तीनंतर बाळाजीने निजामाकडे आपला मोर्चा वळवला. निजामाचा मुलगा नाशिर जंगने पित्याविरुद्धच बंड केलं होतं आणि पर्यायाने आपल्याला जर मदत केली, या मदतीच्या प्रत्यार्थ 15 लाख रुपये रोख देण्याचं आणि माळवा प्रांताची सुभेदारी बादशाहकडून मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं. या माध्यमातून 1748 मध्ये मराठ्यांचा कट्टर शत्रू निजाम हा मरण पावला. परिणामी त्याचे नाशिर जंग, सलापत जंग, गजनीउद्दीन, बसलत जंग या त्याच्या वारसांमध्ये संघर्ष सुरू झाला. परिणामी प्रतिस्पर्ध्यांच्या या कट कारस्थानामध्ये एक प्रकारे ते बळी पडलेले आहेत. मराठ्यांशी वारंवार संघर्ष झाल्यामुळे निजाम हे कमजोर झालेला होता. म्हणून 1758 मध्ये दक्षिणेत इंग्रज आणि फ्रेंच यांचे युद्ध चालू असताना फ्रेंच सेनापती बुस्सी याला पांडुचेरीला बोलवण्यात आलेलं आहे. निजामाकडे मराठ्यांची काही थकबाकी होती आणि ती थकबाकी आपल्याला मिळावी म्हणून या संधी पाहून मराठ्यांनी निजामावर स्वारी केली. 3 फेब्रुवारी 1760 रोजी मराठे आणि निजाम या दोघांच्या सैन्यामध्ये उदगीर या ठिकाणी युद्ध झालेलं आहे आणि अशा या उदगीरच्या लढाईमध्ये मराठ्यांनी निजामाचा पराभव केलेला आहे. निजामाने मराठ्यांना विजापूर, अहमदनगर, आशिरगड, दौलताबादचा किल्ला, औरंगाबाद जवळील 60 लाख रुपये उत्पन्नाचा प्रदेश देण्याचे मान्य केलेलं आहे. विशेषतः करून या उदगीर युद्धाने सदाशिवराव आणि बाळाजीचा मोठा मुलगा विश्वासराव यांनी खूप मोठा सहशौर्य गाजवलेलं आहे आणि पर्यायाने दक्षिणेत मराठ्यांचं प्रभुत्व स्थापन करण्यासाठी मदत झालेली दिसून येते. यानंतर बाळाजीने आपल्या उत्तरेकडे मोहिमा काढलेल्या आहेत. तर यात त्यांनी दिल्ली दरबाराकडे आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. बाळाजीला उत्तरेतील हिंदूंचे तीर्थक्षेत्र मोगलांच्या जुलमाखालून सोडवण्याची तीव्र इच्छा होती. कारण की हे उत्तरेत मोगल उत्तरेत असलेल्या या तीर्थक्षेत्रांची मोठी नासधूस हे मुस्लिम शासक मोगल हे करीत होते. त्या माध्यमातून 1748 नंतर दिल्लीच्या दरबारामध्ये अनेक स्थित्यांतरे घडून आली होती. याच काळामध्ये अहमदशाह अब्दाली हा अफगाणमधील शासक पंजाबवर स्वारी करण्यासाठी आलेला होता. परंतु मानपूरच्या लढाईत त्याचा पराभव झाल्यामुळे तो थोडा माघारी किंवा शांत बसलेला आहे. पुढे महम्मद शाहच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अहमद शाह हा दिल्लीवरच्या तख्त्यावर बसला. त्याने अयोध्येचा सुभेदार सफदर जंग याला वजीरपदावर नेमले आणि अशा या काळामध्ये तो वजीरपदावर बसवल्यामुळे एकंदरीत दिल्ली दरबारामधील असलेल्या या सरदारांमध्ये पठाण आणि रोहिले या दोघांमध्ये संघर्ष सुरू झालेला होता. या माध्यमातून
या रोहिल्यांनी वजिराचा सप्टेंबर 1750 मोठा पराभव केला. परिणामी या वजिराने मराठ्यांचा सरदार मल्हारराव होळकर, जयाप्पा शिंदे, सूरजमल जाट यांच्या मदतीने रोहिल्यांचा पराभव करून त्यांचा अर्धा प्रदेश मराठ्यांना दिलेला आहे. पुढे 1751 अहमदशाह अब्दालीने पंजाबवर स्वारी केली आणि तेथील राज्यपाल मुजिबुद्दीन मुल्क याने अब्दालीचे वर्चस्व मान्य करून वार्षिक खंडणी देण्याचंही कबूल केलेलं आहे. बादशाने अहमदशाह अब्दालीचा बंदोबस्त करण्यासाठी वजिराच्या माध्यमातून मराठ्यांची मदत घेण्याचे सांगितले आणि त्यानुसार सफदरजंगने मराठ्यांशी करार केला. या करारानुसार दिल्लीच्या बादशाचं जेव्हा काही त्याच्यावर आक्रमण होईल अशा या काळामध्ये आपल्याला मदत मिळावी या हेतूने हा करार करण्यात आलेला आहे. या करारातील अटी पुढील प्रमाणे: मराठ्यांनी मोगलांच्या साम्राज्याची अंतर्गत आणि बाह्य शत्रूंपासून संरक्षण करण्याची हमी घ्यावी. यासाठी बादशाने त्यांना म्हणजे मराठ्यांना 50 लाख रुपये वार्षिक खंडणी द्यावी. पेशव्यांची अजमेर आणि आग्रा येथील सुभेदारीवर नेमणूक करावी. तसेच पंजाब, सिंध, दोआबाच्या प्रदेशामध्ये मराठ्यांना चौथाई वसूल करण्याचा अधिकार दिल्लीच्या सम्राटाने द्यावे. अशा प्रकारे हा वरील करार 1752 मराठे आणि मोगल सम्राट यांच्यामध्ये झालेला आहे. या करारानुसार मराठ्यांची सत्ता उत्तर भारतामध्ये प्रस्थापित होण्यासाठी मदत झालेली दिसून येते. विशेषतः करून शिंदे आणि होळकरांना घेऊन सफदरजंग हा दिल्लीमध्ये पोचलेला आहे आणि हा करार अहमदशाह अब्दालीला मान्य नव्हता. त्यामुळे एक प्रकारे या तहाच्या अटीनुसार रक्कम घेतल्याशिवाय मराठे दिल्ली सोडण्यास तयार नव्हते आणि यात अहमदशाह अब्दाली याचे वर्चस्व वाढायला सुरुवात झाली होती. शेवटी गाझीउद्दीनला हैदराबादच्या गादीवर बसून त्या बदल्यात 30 लाख रुपये मराठ्यांना दिल्यामुळे मराठ्यांनी दिल्ली सोडलेली आहे. अशा प्रकारे बाजीरावाने एक प्रकारे उत्तरेकडे मोहीम काढलेली आहे. यानंतर बाळाजी आणि राजपूत राजे, एकंदरीत बाळाजी आणि त्यातल्या त्यात मराठी आणि राजपूत यांच्याशी संबंध फारसे सलोख्याचे नव्हते. मराठ्यांच्या उत्तरेकडील राजकारणावर या संबंधाचा फार मोठा परिणाम दिसून येतो. यामध्ये विशेषतः करून जयपूर या ठिकाणी राजा सवाई जयसिंग याच्या मृत्यूनंतर त्याच्या सत्तेसाठी ईश्वरसिंह आणि माधवसिंह या दोन भावामध्ये वाद सुरू झाला. माधवसिंहास इतर राजपूत राजांचा पाठिंबा होता, तर ईश्वरसिंहाने पेशव्यांच्याकडे मदत मागितली आणि पेशव्यांच्या हुकुमाने शिंदे आणि होळकरांनी त्याला मदत दिलेली. 1745 माधवसिंहाचा पराभव झालेला आहे. या दोघातील भांडण सोडण्यासाठी बाजीराव स्वतः उत्तरेत आलेले आहेत आणि त्यांनी दोघा भावातील राज्याची वाटणी केली. परंतु ईश्वरसिंहाला ही राज्याची वाटणी मान्य नव्हती, म्हणून त्याने आपण घेतलेला प्रदेश माधवसिंहाला दिला नाही. दोन्ही भावात परत युद्ध सुरू झालेलं आहे आणि यावेळेस माधवसिंहाने मल्हारराव होळकरांकडे मदत मागितलेली आहे. मल्हारराव होळकरांनी ईश्वरसिंहास जेरीस आणलेले आहे आणि शेवटी कंटाळून त्याने आत्महत्या केलेली आहे. एक प्रकारे माधवसिंहाला सत्ता मिळालेली दिसून येते. होळकरांच्या मदतीप्रित्यार्थ रामपूर आणि बहादपूर हे 2 परगाने बक्षीस देण्यात आलेले दिसून येतात. अशा प्रकारे पेशवाईच्या काळामध्ये बाजीराव पेशव्यांनी आपली कारकिर्दी अत्यंत प्रभावीपणे सांभाळलेली दिसून येते.